म्हणजे मुळातच काय असते, दगड असते. आता त्या दगडाच्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. आता त्या नैसर्गिक प्रक्रिया असतात ह्या, म्हणजे दगडाचं अपपर्णन असं म्हणतात. म्हणजे भौगोलिक भाषेत जर आपण बोललो भूगोलाच्या भाषेमध्ये, त्याला दगडाचं अपपर्णन म्हणतात. मग दगडाचं जेव्हा अपपर्णन होते, तर अपपर्ण म्हणजे काय होते की त्याचा जो बाहेरचा भाग असतो तो बाहेरचा भाग काय होतो गळून पडतो आणि मधला जो भाग आहे ना हा स्थिर राहतो. मग हा स्थिर कसा होतो, ह्याचा जो आकार आहे हा मुळात स्तूपासारखा आकार आहे. पण नंतरच्या कालखंडामध्ये या स्तूपांवर आक्रमण झालं आणि त्याचा आकार हा लिंगासारखा देण्यात आला. म्हणून काय होतं, हे दगडाचं अपपर्णन ही भौगोलिक घटना असून आता आपण काय करतोय, ही जी शिल्पगृह क्रमांक 3 मध्ये आपण आता इथं आलेलो आहोत. आता येथील या शिल्पगृहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या शिल्पगृहामधले या सभामंडपामध्ये जे पिल्लर्स दिसतात, जे स्तंभ दिसतात, अतिशय सुरेख अशी कोरलेली आहेत. या स्तंभाकडे जर आपण बघितलं तर इथं काय होतं बघा, आता तुम्हाला तर एक एक स्तंभाचं छानपैकी असं वर्णन आपण घेऊयात. आता याच्यावर ह्या पट्ट्या दिसतात, म्हणजे अतिशय सुशोभित पद्धतीने हे केलं गेलेलं आहे. इथे पट्टी आहे, त्याच्यानंतर इथं पानं दिसतात, पुन्हा फुलांचे दिसतात आणि इथं काही जे कपल्स दिसतात याच्यामध्ये, म्हणजे तत्कालीन अवस्थेमधलं जे जीवनशैली होती ती जीवनशैली आपल्याला या स्तंभांवर बघायला मिळते. त्यानंतर हा जो वरचा जो भाग दिसतो, हा इथला विशेषतः हा मौर्य संस्कृतीचा प्रभावाचा परिणाम आहे. आणि ही अशी जी पाणी आहे घटपल्लव वाकाटकांच्या कालखंडाचा, त्यांच्या राजधानीचा. आता याच्यामध्ये जो बघसान तुम्ही वर बघितलं, ते अतिशय पद्धतीनं कलाकुसर जी आहे ती सर्वात छान कलाकुसर ह्या राजतला शिल्पगृहांमधली जी आहे ती लेणी शिल्पगृह क्रमांक 3 मध्ये बघायला मिळतं. आता या शिल्पगृह क्रमांक 3 मध्ये बघा तुम्ही, सांचीला कधी गेले असणार तर सांचीला अशा त्या वेदिका पट्ट्या आहेत. त्या पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यांवर अशा पद्धतीनं काय होते त्याची सुशोभीकरण केलेलं आहे. तुम्हाला हे बाहेरच्या साईडला पण दिसणार आहे, इथं पण दिसणार आहे बघा. या साईडला ते अधिक चांगलं दिसतंय. आता ही जी पिल्लर्स आहेत, या पिल्लर्समध्ये हे जवळपास यांची जी रुंदी आहे हे पूर्णच्या पूर्ण 41.3 फूट अशी ही उंची त्यांची, त्या याची लेंथ जी आहे पूर्णच्या पूर्ण या सगळ्यांची, तर ती तशी मांडण्यात आलेली आहे त्याचा स्पेस. त्यानंतर एंट्रन्स डोअरमध्ये जेव्हा आपण येतोय तर इथं आल्यानंतर ते दोन्ही बाजूला 2 विंडो दिसतात इथं, हे प्रकाशासाठी. आणि या शिल्पगृहामध्ये आता ही ती आहे, हा जो स्तंभ आहे या स्तंभाची तुम्हाला इथे फुलं दिसतात बघा, अशी गोल गोल छोटी छोटी फुलं दिसतात. ही याच परिसरात आढळणारी फुलं होती. आता हा स्तंभ जो आहे, हा स्तंभ आणि पलीकडचा स्तंभ, ही स्तंभ म्हणजे या शिल्पगृह 3ची विशेषता आहे की स्तंभ आणि त्याच्या वरच्या बाजूला जे वेदिका पट्ट्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत सर्वच्या सर्व. त्या प्रत्येक वेदिका पट्ट्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जोडपे दिसतात तिथं. म्हणजे तेव्हाची जी जीवनशैली होती ती जीवनशैली आपल्याला तिथं दिसून येते त्याच्यामध्ये. हो, अनेक ठिकाणी बोधिसत्व आहेत. जंबाला आहे, तारा आहेत. हो, सगळे बोधिसत्व म्हणजे तारा आहेत, जंबाला आहेत, हरिती आहे पुढे. आता हे बारीक बारीक शिल्पकार त्याच्यामध्ये दिसून येत नाहीत. आता या शिल्पांमध्ये काय होतं, इथं शालभंजिका पाहायला मिळतं खास.
हे इथं शाल भंजिका बघायला भेटतं. याच्यापेक्षा इकडची बघूयात, छान दिसते. दिसतंय की नाही? आता हे जे आहेत, ही शाल भंजिका जी आहे, या शाल भंजिका तर ग्वालियरच्या म्युझियममध्ये आपल्याला सध्या बघायला मिळते. या शाल भंजिकेचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो, तर हे आपल्याला वर्णन कुठं ऐकायला मिळतंय? बुद्धांचा जो जन्म आहे, तर त्या बुद्धांच्या जन्माच्या संबंधीमध्ये लुंबिनी वनामध्ये महामाया देवी ज्या आहेत, ह्या महामाया देवी काय करतात, तर ते शाल वृक्षाची फांदी हातामध्ये घेतात. ती फांदी हातामध्ये घेतल्यानंतर सिद्धार्थाला जन्म देतात. तर तेव्हाचा जो प्रसंग आहे, तर ती वर तुम्हाला बघा साल वृक्ष दिसतंय. त्या साल वृक्षाची एक फांदी जी आहे तर ती त्यांच्या हातामध्ये येते. म्हणतात हे शाल भंजिका जी आहे ती सुशोभीकरण, म्हणजे काय होतंय, शुभ संकेत म्हणून काय ते ओळखलं जातं. म्हणजे दारावर काय होतंय, अशा पद्धतीचं सुशोभीकरण केलं जात होतं. सुशोभीकरण केलं जात असताना शाल भंजिका हे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे भरभूतला वेगळी आहे, सांचीला वेगळे आहेत, अमरावतीच्या स्तूपामध्ये वेगळी आहेत, वेरूळच्या शिल्पगृहांमध्ये वेगळे आहेत, अजिंठ्याच्या याच्यामध्ये वेगळे आहेत. आणि इथली जी शाल भंजिका आहे ती अतिशय सुंदर अशी आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, यांची पायाची मुद्रा बघा तुम्ही एकदा, सगळेजण बारकाईने लक्ष द्या. म्हणजे आपण इथून सुरुवात करू. ही पायाची मुद्रा बघा, म्हणजे जे आत्ता जे आपण पोज घेतो ना फोटोग्राफीसाठीचे, तर त्या पोजपेक्षा ही मुद्रा बघा तुम्ही किती खास आहे. म्हणजे एक पाय जो आहे तो डावा पाय काय आहे, उजव्या पायाच्या पुढं आणलेला आहे, उजवा पाय पाठीमागं नेऊन तो. आता इथं काय होतंय, यांच्या पायामधली जी अलंकार आहेत ती अलंकार सुद्धा बघण्यासारखी आहेत. ती वस्त्र आहेत, या वस्त्रांच्या पलीकडे त्यांचं मुकुट आहे. आता यांचं शरीर कसं आहे हे पूर्णतः, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तसं थांबता येणार नाही, पूर्ण बाकदार असं शरीर आहे. आणि तशा पद्धतीने त्या आर्टिसन्सनी, त्या कारागिरांनी कोरलेली अप्रतिम अशी कलाकृती आहे. आणि विशेषतः ही शालभंजिका अशा स्वरूपात, म्हणजे ते आता काय होतंय, सुशोभीकरणाचा तर भाग येतोच, परंतु अशी शालभंजिका तुम्हाला पलीकडे पण दिसते, या पिल्लरच्या पलीकडे. हा इकडे होती, इकडली गेली. हा, हे इथली जे तिथे नष्ट होती बघा, याचे अवशेष आताही आपल्याला बघायला मिळतात. हा, ती नष्ट झालेली तिथली काळाच्या ओघामध्ये. हो, हे सगळेच काय होतं, हे मुळातच कमळ जे आहे तर कमळ हे प्रतीक आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर कमळ हे प्रतीक आहे, त्या प्रतिकात्मक पद्धतीने विचार करायला लागते. आता आपल्याला तर काय होतं, सायंटिफिक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. आता हे 3ऱ्या शतकामध्ये याची निर्मिती आहे. 3ऱ्या शतकामध्ये निर्मिती असल्यामुळं काय होतंय, या पिल्लर्सवर, आतमधले जे पिल्लर्स आहेत, आतमधल्या पिल्लर्सवर मौर्य काळाचा मोठा प्रभाव दिसून येतोय. हे बघा, मौर्य काळाचा जो प्रभाव होता, या पद्धतीची शिल्प येतात, त्याची गोल गोल येतात ती. आणि हे काय होतं, हे अष्टकोनी बहुतेक ठिकाणी काय होतं त्यांचे कोरलेले आहेत याच्यामध्ये. आणि इथली दारं जी आहेत, ही दारं फार छान सुशोभित केलेली आहेत. या दारांवरचे जे पट्टे आहेत, हे उपासक उपासिका जी आहेत, हे उपासक उपासिका हे वेगवेगळ्या पद्धतीनं काय होतंय कोरल्या गेले आहेत. हे तर पोट मोठं असणारं, थोडासा असा बसलेल्या मुद्रेमध्ये असला की मग जांबाल बोधिसत्व, त्यांच्या बाजूला बहुतेक वेळेस हरिती असतातच, परंतु काही ठिकाणी काय होतंय तारा असतात, काही ठिकाणी हरिती असतात. हा, याचा परिसर सर्वात मोठा आहे. म्हणजे हे जे वेस्टर्न कल्चर जेवढे शिल्प आहेत, वेस्टर्न कल्चर शिल्पांमध्ये शिल्पगृह क्रमांक 3 हे सर्वात मोठं आहे आणि सर्वात सुशोभीकरणाचं. जसं वेरूळमधलं शिल्पगृह क्रमांक 2 मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं ते 5 नंबरचं, जिथं अध्ययन होत होतं. आता इथं काय होत होतं, इथं मुळातच काय होतंय की अध्यापन चालत होतं, म्हणून हे फार मोठं झालं. आणि प्रत्येक शिल्पांमध्ये शिल्पगृहांमध्ये, म्हणजे ज्याला आपण लेणं समजतो, त्या प्रत्येक ठिकाणी काय होतं, अशी मोठी मोठी सभामंडप असायची. त्या सभामंडपामध्ये तिथं शिकण्याचं आणि शिकवण्याचं हे दोन्ही कार्य चालत असायचे आणि ते ज्ञान पुढच्या पिढीला देत असायचे. तशा पद्धतीने ही कृत्रिमरित्या तोडलेली आहे. कारण नॅचरल जर तुटलेली असली
तर ती त्या बाहेर जसं आपण मागं पाहिलं होतं ते तशी होती. पण हिचं काय होतंय, हा जो आहे हिला ते 20व्या शतकामध्ये तोडलेला आहे, विशेषतः म्हणजे याचं भंजन केलेलं आहे. तर ही जी आहे तर ही जेम्स बर्ड जे आहे तर ते यांच्या पुस्तकामध्ये मात्र याचं पूर्ण याचं रूप दिसतंय आपल्याला, हे नंतरच्या कालखंडामध्ये तोडलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा हे आपलं बघतोय म्हणजे काय होतंय अक्षरशः आता आपल्याकडं तेवढं आणखी धम्म जो आहे तो ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीने विकसित आहे, पण तरीही जसं आपण टिकवून ठेवतोय ते महत्त्वाचं आहे. तर जेव्हा कंबोडियाचे, व्हिएतनामचे, लाओसचे इकडचे जेव्हा लोक येतात तर अक्षरशः डोळ्यातून पाणी पडते त्यांचे. जेव्हा ते बुद्धाला असं या स्वरूपामध्ये जेव्हा बघतात ना तर ते त्यांचं डोळे असे पूर्णतः भरून येतात. आणि ज्या व्यक्तीने, ज्या शास्त्रीने आपल्याला हा धम्म दिलाय, त्या जीवन प्रकाशमान करण्यासाठी दिलंय, तर ते तिथं नतमस्तक होतात. आणि हे पाहिल्यानंतर त्यांचं हृदय असं आपल्याला असं तीड तुटताना असं दिसून येत असतं त्यावेळेला. म्हणून हे काय होतं, हे विनाकारण नंतरच्या कालखंडामध्ये हे मूर्ती भंजन केल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये या मूर्ती प्रलंबपाद मुद्रासनमध्ये बसलेली आहे. इथं हे जे चिवर आहे त्या चिवराच्या तुम्हाला अशा वळ्या पडलेल्या दिसतात छान अशा. कालांतराने इथली बोटं नष्ट झालेली आहेत. पद्म जे आहे ते पद्मावर बसलेले आहेत. आणि पुन्हा हा फार मोठं होतं, हे इथपर्यंत आकार होतो त्याचा, हा इथपर्यंत. हो हो, हे इथं होतेच नाही, इथे खुणा आहेत त्याचे. ते नंतरच्या कालखंडामध्ये काय झाले होते की जे काही होतं हे मूर्ती भंजन करण्याचे प्रकार भयंकर वाढली होती. ही मूर्ती भंजन जे आहे तर ही मूर्ती भंजन इंग्रजांच्या कालखंडातील आहे. हा, कारण जेम्स बर्डनी जी याची शिल्पाची जी माहिती काढली तर जेम्स बर्डच्या पुस्तकांमध्ये या शिल्पाचं पूर्णच्या पूर्ण फोटो, पूर्णाकृती चित्र आहे त्या रूपाचं. हा, नंतरच्या कालखंडामध्ये तुटले गेली कदाचित. ते आता ते कसं होतंय, द्वेष भावनेतूनच तोडल्या गेली असावीत, दुसरं त्याचं कारण असू शकत नाही. जसं आता अफगाणिस्तानमध्ये झालं होतं, बहामनीचे बुद्ध तोडल्या गेले होते, त्यानंतर अफगाणिस्तानचा कसा रास झालाय, त्याचं नुकसान झालंय हे आपल्याला बघायला मिळतंय. आता इथं हे जे होतं ह्या बरंचसं आतपर्यंत होतं हे तुटलेलं, पण नंतरच्या भागात तुटलेलं होतं. आता इथं काय होतं, ह्याच एक छानपैकी असं इथं हत्तींचं शिल्प दिसतंय. आता हे हत्ती म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आपण त्याला बोधिसत्व मानतो, तर ते आपण वर्णन पुढच्या याच्यामध्ये करा. इथं जे आहेत हे हरिती इथं दिसून येते आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये प्राण्यांवर हे बसलेलं. तर हे प्राण्यांचं काय होतं, तर प्राण्यांचे काय खूर जे आहेत, त्याच्यानंतर त्याची शेपटी आहे, त्या शेपटीची केस जी आहेत, ही बारीक बारीक रचना जी आहेत ही बघण्यासारखी राहते इथं. आणि पाठीमागे जी आभा होती ती आभा सुद्धा काय झालेली आहे, नष्ट झालेली आहे. वरचा मुकुट तो नष्ट झालेला आहे. आता हे इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पर्क्युलेट होत आहे. पाणी पर्क्युलेट होत आहे म्हणजे काय होतंय की हे पाणी असं झिरपून जात आहे. ते झिरपल्यामुळे ह्या दगडांचं काय होतंय, त्याचं वय कमी होत चालतंय. तर ते जतन करण्यासाठी काय होतं, वरून सुद्धा करणं गरजेचं आहे, किंवा त्याला लिक्विडेशनचं जे आहे ते लावणं गरजेचं आहे. हा, आता इथं दोन्ही बाजूला काय चावडीधारी बोधिसत्व आहेत, दोन्ही बाजूला, त्याही आणि याही बाजूला. हे गण आणि गणज आहेत वरच्या बाजूला तुम्हाला. आणि इथं मात्र पुन्हा एकदा काय होतंय, बुद्धाची उपासना करताना बसणारी जी लोक आहे, महिला विशेषतः, पुरुष वर्ग मला वाटते तिकडे महिला वर्ग असणार आहे, पुरुष आणि महिला असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हा बघा तुम्ही, तिथे त्याच बाजूला पण दिसतात तुम्हाला. आणि ही रचना जी आहे, हा, ही जी रचना आहे ना, ही रचना आपल्याला गांधार कलेशैलीची देणगी आहे. इथं प्रत्येक ठिकाणी काय होतं, या मुकुटांवर तुम्हाला इथं काय होतंय, बुद्धपट्टी दिसून येते. हे उपासक जे होते, श्रद्धावान उपासक ज्याला म्हणतोय आपण, तर ते श्रद्धावान उपासकाची काही लक्षणं आहेत की ती बसलेल्या अवस्थेमध्ये हे त्यांच्या चेहऱ्यावर जे पट्ट्यांमध्ये ते दिसून येते. आता यांचं जे मुकुट आहे, तर हिच्यानंतर इथं केश रचना तुम्ही बघा थोडीशी, म्हणजे असं जर केलं तर केश रचना बघा. हे केश रचनेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन जे दिसून येतात. तर हे जशी इथं आहे तशी ते पलीकडे आहे. त्यानंतर इथली केश रचना वेगळी आहे, पलीकडची केश रचना वेगळी आहे, आणि इथली सर्वात वेगळी आहे. नंतर ही चेहरा, आपण जेव्हा आपण वंदन घेतोय किंवा बुद्धाला आपण जेव्हा बुद्धाचं अनुसरण करतोय, बुद्धाचं अनुसरण करत असताना, त्या मार्गाने जात असताना जेव्हा ती वंदन करतो, ते वंदन करताना चेहऱ्यावरची भाव फार
अतिशय विलोभनीय असे भाव आहेत, अगदी स्थितप्रज्ञ असे भाव आहेत ना. त्याच्यावर तुम्हाला कुठं दुःख दिसत आहे ना फार आनंद दिसत आहे, कुठलंच दिसत नाही. ही भाव महत्वाची आहेत आणि ही स्थितप्रज्ञता बुद्धाच्या धर्मामध्ये तर आपल्याला बघायला मिळते. आणि या शिल्पाची विशेषता ती आहे की ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशी शिल्प ही इतर कुठल्याही शिल्पगृहांमध्ये नाही आहेत. महाराष्ट्रातील जेवढी शिल्पगृह आहेत तेवढ्याच्या म्हणून हे तिला शिल्पगृह क्रमांक 3 जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही याची विशेषता आहे. आणि हे महायानपंथी आहे. आता जरी आपण महायानपंथी किंवा थेरवादी किंवा स्थौरवादी जरी म्हणत असलं तरी मात्र याच्यामध्ये काय होतंय की बुद्धांची जी वचनं आहेत त्या बुद्धांच्या वचनामध्ये कोणीही फरक करत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्यायची. केसाची रचना आहे की काय? नाही, केश रचना आणि तो मुकुट आहे सर. म्हणजे जशी काय होतंय, जशी वेणी बांधल्या जाते ना, जशी वेणी बांधताना अशी गोल मोठी एक बांधल्या जाते, तर त्याची वेगवेगळ्या केश रचनेची ही भाग आहे. ही आंबाड्यासारखीची हा मुकुट आहे, हा मुकुट आहे त्यांच्यावरचा. आता या शिल्पावरची जी भाव आहेत ही भाव तुम्हाला सगळ्या शिल्पांवर सारखे दिसणार आहेत. जेवढे शिल्प आहेत आता त्या सगळ्या शिल्पामध्ये भाव जर बघायची तर हे इथल्या या महिलेच्या शिल्पांमध्ये यांच्या अंगावरची अलंकार बघण्यासारखी आहेत. बारीक बारीक अलंकार आहेत. त्यांच्या वस्त्र जी आहेत ती वस्त्र बघण्यासारखी आहेत. आणि त्यांनी बसलेली जी पोझिशन आहे हात जोडल्यानंतरची ती फार महत्वाची आहे. कानामधली कोंडल पण बघा तुम्ही, ती सुद्धा फार मोठी. इथं महिलांच्या कानामधली कर्णकुंडल बघा. तो सेंटर आहे ना. मग आपण सेंटर एखाद्या स्टेजवर जेव्हा परफॉर्म करायला लावतोय तर सेंटरला कोणाला ठेवतो? जो व्यक्ती निष्णात असतो त्या व्यक्तीला आपण सेंटरला ठेवतो. म्हणून सेंटरमध्ये काय होतं की ती भाव सगळ्यांना आकर्षित करतात. हा महिला आहेत, पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत. म्हणजे दोन्हींचा इथं समन्वय तुम्हाला दिसून येतोय. राजा आणि राणी असू शकतात. 1 2 3 महिला आहेत, 4 पुरुष आहे. 1 2 3 4 ही सगळी डिवोटीज आहेत. स्त्री पुरुष समानता आहे ना. बुद्धाच्या धम्मामध्ये महिलांना डावलण्यात आलंच नाही कधीच. नैसर्गिक पद्धतीनं जे आहेत ते दोन्हीलाही समान हक्क देण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सगळे ग्रीक फिगर्स आहेत. भारतीय महिलांचे चेहरे नाहीत ते. हा, याची जर तुम्ही क्रोनॉलॉजी जर पाहिली आपण त्याची तर हे जे फेसेस आहेत हे सगळे ग्रीक पुरुष आणि महिलांचे फेसेस आहेत. तो प्रभाव दिसतोय. कारण त्यांची शरीर रचना जी आहे ही भारतीय महिलांसारखी किंवा भारतीय पुरुषांसारखी नाही आहे. हा, तर याच्यामधले वैदिक पट्ट्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या अनेक प्रकारचे जे उपासक उपासिक असायचे तर ते आपल्याला बुद्धाला वंदन करताना दिसून येतात. हा, शून्यागार पद्धतीची हे अतिशय महत्वाचं आहे. आतमध्ये आलं तरी चालते. म्हणजे येतो आतमध्ये. इथं जे आहे तर हे ॲक्च्युली याला हे शून्यागार जसं म्हटलं जातं तर याचं कारण होतं की हे विपश्यनेसाठी किंवा ध्यान धारणेसाठी इथं जे ज्येष्ठ भदंत असायचे त्यांच्या निवासाची ही व्यवस्था इथं असायची पूर्णतः. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण चित्त जे आहे तर पूर्ण चित्त एकाग्र कसं करायचं आणि त्या बाकीच्या सर्व गोष्टींपासून अलिप्त कसं राहायचं तर याच्यासाठी काय होतंय हे विशेषतः जिथं बुद्धरूप आहे त्या बुद्धरूपाच्या डाव्या बाजूला इथं काय याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे काय होतंय उजव्या बाजूला जे आहे ते गण आणि गणात जे होते ते उजव्या बाजूला आहेत उपासक करणारे, परंतु इथं जे अध्ययन पण करणारी जी ज्येष्ठ व्यक्ती होती त्या ज्येष्ठ व्यक्तींना जेव्हा इथं त्यांच्यासाठीचं स्वतःचं चित्त एकाग्र करायचं असेल तर त्यासाठी हे शून्यागार इथं बांधलेलं असायचं. आणि याचं विशेष महत्त्व काय तर इथं दार असायचं आधी काय असायचं ते दार असायचं. म्हणजे ते दार कशाचं असायचं तर ते गवताच्या जे काड्या असायच्या त्या गवताच्या काड्यांचं ते इथं राहायचं आणि ते व्यक्ती कित्येक तास ते ध्यानस्थ असायचे. आणि ध्यानस्थ असल्यानंतर इथं त्यांचा ध्यानस्थ झाला की मग नंतर काय करायचं हा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये ते अध्ययन करायचे, अध्यापन करायचे. आणि त्या अध्ययनामध्ये जे मॉन्क्स असायचे बुद्धिस्ट मॉन्क्स जे आर्टिसन्स असायचे
म्हणजे ते कारागीर तर होतेच, सोबत ते उपासक पण होते, उपासिका पण त्याच्यामध्ये सहभागी होत्यात. आणि ते अतिशय छान पद्धतीनं काय होतंय, पलीकडच्या हॉलच्या जे सभामंडप आहे तर त्या ठिकाणी ते चालत असायचं त्याचं. त्यांचं राहण्याचं पण ठिकाण आहे? हो, राहण्याचं ठिकाणी होतं. हे विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती जे असायचे त्यांच्यासाठी असायचं. जे आपण जसं आता महाथेरो म्हणतोय, स्थवीर म्हणतो, महास्थवीर म्हणतोय, तर तशा पद्धतीचे जे महास्थवीर असायचे तर त्या महास्थवीरांसाठीचं हे निवासस्थान असायचं. आणि इथंच हे काय करायचे, ध्यान करायचे. तसं हे जे शिल्पगृह क्रमांक 4 आहे, शिल्पगृह 4 हे चैत्य दिसतंय. ते मुळातच हे जे शिल्पगृह आहे हे पुढे इथपासून होत आहे. आता इथं जे होते तर हत्तींची अशी रास होती, म्हणजे बोधिसत्वांच्या मानेवर त्यांचं ओझं होतं आहे आणि त्याच्यानुसार हे शिल्प होतं. आता या शिल्पाची विशेषता अशी आहे की हे शिल्प तुम्हाला अजिंठ्यामधले जे शिल्पगृह क्रमांक 9 आहे त्याच्याशी सिमिलर आहे, म्हणजे सारखं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, फक्त पिलर्स दिसतात, स्तंभ दिसतात आणि या स्तंभांची जी रचना आहे ती ऑक्टागोनल, म्हणजे काय होतं, अष्टकोनी असे दिसणार आहेत. या आल्यानंतर आपण जर आतमध्ये स्तंभ पाहिलेत तर हे अष्टकोनी असे स्तंभ आहेत. आता या शिल्पाची रचना अशी आहे की ह्याचा जो वरचा भाग आहे हा हत्तीचा जो पृष्ठभाग असतोय त्या हत्तीच्या पृष्ठभागासारखा, म्हणजे जेव्हा मार जे दिसतात तर मार ज्या वेळेस बुद्धांवर हावी होण्याचा प्रयत्न करतात संबोधी प्राप्त होण्याच्या पूर्वीच्या वेळेला, तर ते मारांची जी प्रतिमा आहे ते याच्यामध्ये तुम्हाला कारल्यामध्ये आणि वेरूळमध्ये या प्रकारे दिसतंय. परंतु हे शिल्प स्थविरवादी शिल्प आहे. या शिल्पामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला बुद्ध रूपाची प्रतिमा दिसत नाही. याच्यामध्ये फक्त प्रतिकात्मक पद्धतीनं हर्मिका आहे, छत्रावली आहे, स्तूप आहे. आता ह्या पद्धतीनं काय होतंय, आणि हे हीनयान म्हणजे स्थविरवादी प्रकारचं आहे. आणि म्हणून ही जी औरंगाबादमधली रास तलाक ही जी शिल्पगृह आहेत हे तीनही संप्रदायाचा सुरेख संगम आहे. हीनयान म्हणजे स्थविरवादी संप्रदाय असो किंवा मायन संप्रदाय असो किंवा वज्रयान संप्रदाय असो, या तिन्हीचा एक सुरेख संगम असा आहे. तर याच्यामध्ये सुद्धा प्रदक्षिणा पथ आहे. या पिलर्सच्या बाजूला तुम्हाला अशी प्रदक्षिणा पथ मिळते आणि इतर कुठल्याही प्रकारची तुम्हाला शिल्प किंवा शिल्पकृती अशी दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की स्थविरवादी जे होते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापर्यंत, त्यावेळेसपर्यंत थेरवादी स्थविरवादी लोक हे प्रतिकात्मक पद्धतीनं बुद्धाची रूपकं मांडायची आणि त्या पद्धतीनं काय होतं, आता हे स्तूपाला ते करायचे. मग स्तूप कशासाठी असायचं, हे चैत्य आहे. स्तूप आहे म्हणजे काय, तर चैत्य आहे. चैत्यामध्ये ते पूजा अर्चा करायची, म्हणजे वंदना करायची. आणि ती वंदना म्हणजे काय, तर वंदना म्हणजे केवळ ही आराधना करणं नाही, तर वंदनेचा अर्थ असा आहे की तुमचं जीवन अंधकारातून प्रकाशमयाकडे जाणं. जसं आपण पंचशील घेतो तो मानवी कल्याणाचा मार्ग आहे, उत्थानाचा मार्ग आहे. तर त्या अनुषंगानं काय होतंय, चैत्यामध्ये ती लोक वंदन करत असताना स्वतःला अंधाराकडून या प्रकाशाकडे नेण्याचं आणि या पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते ज्ञानार्जन करण्याचं कार्य या चैत्याच्या माध्यमातून होत असत. म्हणून स्थविरवादीमध्ये किंवा हीनयानमध्ये असो किंवा मायांमध्ये असो किंवा वज्र्यांमध्ये असो किंवा आत्ता पण असू द्यात, हे अतिशय महत्वाची अशी ही शिल्प आहेत आणि फार आस्थेचं त्याला मानले जात आहे. चला, हा, चैत्य आणि स्तूप मधला फरक असा आहे की आता इथं काय दिसतंय, हे तुम्हाला चैत्य आहे. तर या चैत्यामध्ये तुम्ही वेरूळ जर शिल्पगृह क्रमांक 10 मध्ये जर गेलात, आता स्तूपाचा जो आकार असतो, तुम्ही दीक्षाभूमी पाहिलेली आहे, तुम्ही जे दीक्षाभूमी पाहिलेली असणार आहे त्या स्तूपाचा आकार कसा आहे, असा पूर्ण असा गोलाकार दिसतोय तुम्हाला. परंतु चैत्यामध्ये काय होतंय की चैत्यामध्ये इथं खाली तुम्हाला स्तंभ दिसणार आहेत, त्या स्तंभावर हे स्तूप दिसतंय, त्या स्तूपावर हर्मिका आहे, त्याच्यानंतर वर अशी छत्रावली आहे. हे चैत्यामध्ये दिसून येते आणि विशेष म्हणजे स्थविरवादी पण दिसून येते, महायानमध्ये दिसून आहे. महायानपंथीमध्ये काय होतंय की असं चैत्य असणार आहे याच आकाराचं, परंतु इथं तुम्हाला कुठेतरी बुद्धरूप दिसणार आहे. जसं आपल्याला 10 मार्च या दिवसामध्ये वेरूळला दिसून येते. 10 मार्चला वेरूळला नेमकं होतंय काय की तिथं जे चैत्य आहे तर त्या चैत्यामध्ये अशाच प्रकारचं ते स्तूप आहे, परंतु त्या स्तूपामध्ये बुद्धरूप आहेत. तर त्या बुद्धरूप ते सिंहासनावर विराजमान आहेत, त्यांच्या अवतीभोवती बोधिसत्व आहेत. पण आणि ते बोधिसत्व काय होते, याच्यामध्ये तसं नाही आहे. इथं काय आहे, फक्त हे प्रतिकात्मक पद्धतीनं आहे. आणि तिथं जे चैत्य जे असते तर त्या चैत्यामध्ये तुम्हाला बुद्धरूप पण दिसतंय आणि स्थविरवादी असल्यामुळं काय होतं, हे प्रतीक असल्यामुळं या चैत्यामध्ये. आणि वर बघा, तुम्ही वर बघितल्यानंतर जो हत्तीचा जो आकार येतोय
त्या हत्तीच्या आकाराचा जो मागचा जो पृष्ठभाग आहे तर त्या पृष्ठभागासारखा हा दिसून येतोय तुम्हाला. हे प्रत्येक चैत्यामध्ये दिसणार आहे. मग ते कारलेचं असू द्यात, भाजेचं असू द्यात, अजिंठ्याचं असू द्यात किंवा वेरूळचं असू द्यात, हे प्रत्येक याच्यामध्ये दिसणार आहे तसं. आणि या पिल्लरची रचना जी अशी पिल्लरची रचना फार क्वचित मिळते. फार आता हे नंतर पुरातत्व खात्याने काय केलेलं संवर्धन केलं आहे. हे अष्टकोनी असे पिल्लर्स आहेत त्याच्यामधली. हा खंडापासून हा सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये जे होती तर ते प्रतिकात्मक पद्धतीचे लेणे ते शिल्पगृह जे ते प्रतिकात्मक पद्धतीनं त्यावेळेसचे. मग ते भरहूत असणार आहे, सांची असणार आहे. आता सांची जे स्तूप आहे, सांचीचं स्तूप हे तिसऱ्यांदा बनलेलं स्तूप आहे. हा म्हणजे काय होतं एक आणखी पुष्यमित्र शृंगानं आपल्याला इथे सगळ्यांना सांगितलं जातं. बृहद्रथला वगैरे मारला वगैरे ते सगळं सांगितलं होतं. परंतु पुष्यमित्राचा जो मुलगा आहे अग्निमित्र त्यांनी त्याच्या वडिलाच्या कर्तृत्वाचं प्रायश्चित्त करण्यासाठी पुन्हा एकदा ते सांचीचं स्तूप बांधलेलं आहे. तर हा इथे सांगितलं जात नाही. हा अग्निमित्राने बुद्ध धम्माला आश्रय दिला होता त्याच्या मुलांनी आणि त्याच्या वडिलांनी जे कृत्य केलं होतं त्या कृत्याचं त्यांनी प्रायश्चित्त म्हणून तिथलं स्तूप बांधलेलं होतं. त्याच्यावर वेदिकापट्टी चढवलेल्या आहेत. सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये किती शिल्पगृहांची निर्मिती झाली असं काय आहे का? नाही, 12 शिल्पगृह त्यांच्या निर्माते 12 म्हणून आहे. हा हा ते बिहारमध्ये आहे ती. त्यांच्या कालखंडामध्ये तेवढी झाली. परंतु ती परंपरा त्यांनी विकसित केली. ते आर्टिसन्स तयार केलेत त्या परंपरेनं आणि ते आर्टिसन्स पुढे 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 विकसित होऊन नंतर ते सातवाहनांच्या कालखंडापर्यंत, वाकाटकाच्या कालखंडापर्यंत, कलाचुरीच्या कालखंडापर्यंत, चालुक्यांच्या कालखंडापर्यंत, हर्षवर्धनच्या कालखंडापर्यंत ही आर्टिसन्स त्यांना आश्रय मिळत गेला, राजाश्रय मिळत गेला आणि त्यांनी ते मग त्या पद्धतीने करत गेले. आता अजिंठ्याला जर गेलं तर काय होतं, सातवाहनांच्या काळातील हरिसेनाचा आपल्याला उल्लेख आढळून येतो तिथं त्या शिल्पगृहांमध्ये. म्हणजे धम्मलिपीमध्ये तसं देऊन येतंय त्यांचं. आणि तत्कालीन जरी बोली भाषा पाली असली तरी स्क्रिप्ट मात्र ही धम्मलिपी होती. हां, स्क्रिप्ट जी होती ती धम्मलिपी होती, ज्याला ह्या लोकांनी काय होतं ब्राह्मी लिपी म्हटलं होतं. आता ब्राह्मी लिपी का म्हटलं गेलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जेम्स प्रिन्सेप जेव्हा भारतामध्ये आलेत तेव्हा त्यांनी प्राकृतवर खूप मोठा अभ्यास केलाय. प्राकृतवर अभ्यास केल्यानंतर त्यांनी मग ते धम्मलिपीबद्दलची माहिती घेतली. त्यांना इतर कुठल्या भाषा माहीत नव्हत्या. मग इथं आपण काय करतोय, आता जसं आपण सोबत आलो, आता मला थोडीशी माहिती आहे अल्पशी, तर तुम्ही माझ्या सोबत आलेत. तसंच बाहेरून जर कोणी पर्यटन आहे आपण काय करतो, लोकलच्या व्यक्तीला सोबत घेतोय. मग त्या लोकलच्या व्यक्तीला काय होतंय, त्याच्याकडे नॉलेज थोडंसं कमी असतंय. मग त्याला विचारलं गेलं व्हॉट इज द नेम ऑफ द स्क्रिप्ट, या स्क्रिप्टचं नाव काय आहे, तर तो सांगतो ब्रह्मा हॅज क्रिएटेड द युनिवर्स, सो दिस इज द ब्राह्मी लिपी. तर अशा पद्धतीने ते नाव पडलेलं आहे. हा, ते वेगळ्या पद्धतीचं आहे. परंतु जेम्स प्रिन्सिपला झाल्यानंतर मग जेव्हा त्याचा अभ्यास केला गेला, परंतु जेव्हा तुम्ही रुम्मीन देवीचा तुम्ही शिलालेख अभ्यासणार आहेत किंवा मग अगदी आपल्या त्रिरश्मी लेण्यांमधला शिलालेख अभ्यासणार आहे, तिथं इयम धम्मलिपी लिपितंग असा दिसतोय. हा, मग इयम धम्मलिपी लिपितंगचा अर्थ काय होतं की ती धम्मलिपी आहे, मग ती ब्राह्मी लिपी नाही आहे. नाशिकचे बौद्ध संस्कृतीचा वारसा जोपासणारे जे अभ्यासक आहेत अतुल भोसेकर सर, तर त्यांनी अनेक वेळा काय होतं अभ्यासक्रम मंडळाला पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर आता 11व्या पुस्तकामध्ये ब्राह्मी लिपी हा शब्द वगळून त्याच्याऐवजी धम्मलिपी शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हा हा, इतर बाकी सगळे विहार आहेत. हे एकमेव चैत्य आहे. हा, एकमेव चैत्य इथं. हा, म्हणजे दगड जेव्हा ढासळतोय ना तर तो कसा क्रॉस होतो राईट, ते दिसतंय. ते दिसून येतं. क्रॉस झालेला आहे. हा, झुकलाच होता. आता हे इथे स्तंभ होते ना, हा स्तंभ होता, हा इथला स्तंभ नष्ट झाला, हे स्तंभ होतात. आता हे 5व्या नंबरचं इथं ते विहार आहे फक्त ते. हा, चला. कारण पितळखोरा जी आहे, पितळखोरा ही महाराष्ट्रातील शिल्पकला आणि चित्रकलेची जननी म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यामुळे काय होतं की ती सर्वात प्राचीन आहे. आणि आता ही जिथं आपण आता आहेत ना, तर हे खरं म्हणजे प्रतिष्ठान ते पाटलीपुत्र हा जो रस्ता होता त्या रस्त्यावरचं प्रमुख केंद्र होतं. हा, आणि खाम नदीच्या तीरावर म्हणजे नेमकं काय होतं पाण्याची व्यवस्था असणाऱ्या नगराच्या बाजूला या शिल्पगृहांची निर्मिती केली जात होती.